हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव सुमित. तुमचं स्वागत आहे आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज माझ्या ब्लॉगचा डे 47. तर आज आहे रविवार, आज कॉलेजला सुट्टी आहे. तर आता वाजले 9:30. मी पहिलेच 8-8:30लाच उठलो होतो. तर आता मी चाललो कटिंग करायला जाऊन पाहतो. गर्दी नसेल करून घेईन, गर्दी जर असेल तर मग चाललो आहे नव्वद दुपारी किंवा संध्याकाळी जाऊन पाहिजे. मग चला दुकानात आलो आहे, कटिंग करून घेईन. A few moments later. आता कटिंग करून झाली आहे, मग घरी चाललो. आता हसू नको, लढ चांगले ना. हे पाय, हसू नको. हसू नको. हा, हसू नको. हसू नको. मी आईले तिकडच्या गेटापर्यंत नेऊन देतो. कंपनीत जरा टाइम झालाय ना. आईले हे इथं सोडलाय. त्या तिथं गाडी येते 2 मिनिटात. गावातून गाडी येते का नाही, म्हणून कंपनीची गाडी असते ते. मग तिथून चालली संध्याकाळी येते मग आई डायरेक्ट घरी. आता मी घरी आलोय, आंघोळ करतो, नंतर भेटतो तुम्हाला. 1 hour later. माझी आंघोळ झाली आहे. आता मी पूजा करतो. आता पूजा करून झाली आहे. आता जेवण करतो, नंतर मग गाडी सर्व्हिसिंग घ्यायला लागते. गाडी सर्व्हिसिंग घेऊन 1 hour later. आता जेवण झालंय. आता मी गॅरेजवर जाऊन पाहतो. गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे ना. तो इथं आहे गॅरेज. हे बघ गॅरेज. तिथे म्हणते 2 वाजता आहे म्हणते. आता गाडी गर्दी आहे, मग नंतर तुम्ही 2 वाजता. आता मी घरी आलो आहे. 2 वाजता जाईन मग गॅरेजवर. थांब ना, काढतो. कोणत्या तिच्या समोर फिक्का गोल्ड बोलायला पक्की बोल्ड. खरंच खूपच सुंदर आहे. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. अरे सुंदरी तेव्हा मी फटाका घेईन हातात पडून सगळे फटाके तुझ्या असे तुझ्या गाईवर फेकून. गाडीवर कोण फेकशील तू फटाके? मग ते तुझ्या गाईवर फुटत अजून जाऊन जाईन. मी त्या गाडीवर फेकन. मग भैया मस्त मजा येईल. मी तर मस्त शर्ट कोणाचं गेलं पण तुला? मी मस्त नाच. तू कुठं मारायला चालला कोणाले? नाही, शर्टाचे बटन लावते त्याच्यावर टाकून मग गाई फुटून जाईल. मग त्याने मी काही पळतच नाचन. आता तू खेळून मागायला तू मी इकडे चॉकलेट देतो. इकडे अधिक पाहिजे काय? घे दुसरी. अधिक देऊ? घे. कसं होतं चॉकलेट? गोड होतं का तिखट होतं? घोड्याला इंग्लिश मध्ये काय म्हणते? काय म्हणते? फोटो काय? तू फोटो काढायला मी देत बा. नाही बाप्पा, माते तो नाही बाप्पा. दुरून फोटो काय चालला का तू? फोटो काय आहे? काय करू तू? नेला नाही रे, बाय बाय नाही म्हटलं. अरे रे, पप्पा नेला मोबाईल. फोनच नाही लागत ना पण. अरे रे, तुला बाय बाय नाही केले. अरे रे, इकडे दाखव. इकडे आता पा कसा याचा पोपट होते. फोनच नाही लागत. हे पा, आता याचा पोपट झाला. हे पा. अरे रे, पोपट झाला. त्याचा पोपट झाला. तो पुरा पागल आहे. अबे फोन काय लागते? हसू नको, लढ. मैं काय मारवायला तू? पळून टाकतो. तुझे फोटो काय?
काका चालले ट्रिपवर. पाहिजे 2 व्हीलर आहे मागं. आता काका चालले ट्रिपवर. अमरावतीची ट्रिप आहे. नाही तर आज गेलो असतो शाळेत व्हिडिओ काढायला, पण आज झालंच नाही. पुढच्या रविवारी पाहा लागेल. तर आता घरी जातो. तर 2 वाजले. जाऊन पाहतो गॅरेजवर काय म्हणते तो. इथं आलो आहे गॅरेजवर. थांब म्हणते 5 मिनिट. पाहतो काय म्हणते तो. खरं आता गाडी संध्याकाळी खोलणं सुरू केली आहे. पहिले इथे त्या चेनवरचं कवर काढलं. नंतर मग बॅटरीचं सिस्टममधलं ते बॅटरी वगैरे चेक करता. एअर फिल्टर चेक केलं. एअर फिल्टर हवा मारून त्याला फिट करून टाकलं. मग आता ते ऑइल काढत आहे. ऑइल पण लय म्हणजे बेकार झालं होतं. पूर्ण घट्ट म्हणजे पूर्ण ब्लॅक झालं होतं. पूर्ण बेकार झालं होतं. नंतर मग समोरचा टायर खोलत आहे. आता ऑइल पूर्ण निघून चुकलं आहे. समोरच्या ऑइलमध्ये सर्व ग्रीसिंग वगैरे करून त्याचे जे ब्रेक शू असते त्याला घातलं. मग थोडंसं पहिले ऑइलमधलं हे काढून घेतलं, म्हणजे कचरा वगैरे. त्याला ग्रीसिंग वगैरे केलं. मग आता हे इकडल्या साईडमध्ये म्हणजे 2 साईडने बेरिंग असते. 2 साईड इकडून हे करावं लागतं त्याला ग्रीसिंग. दुसरं बेरिंग करणं सुरू आहे. आता दुसऱ्या साईडचा इकडला करणं सुरू आहे. याला घातला होता. कार्बन तोडला असते त्याच्या. कार्बन तोडला असते. लाइनर आहे ना, ड्रमली मॅच करतो. इधर घासून आवाज मारतो. आता हे फिट करणं सुरू आहे. ते घासून वगैरे सर्व झालं. समोरचा टायर फिट केला. आता ब्रेक चेक करत आहे. म्हणजे ब्रेक टाईट करून राहिले. ब्रेक चेक करून झाले. आता ते लागत आहे पूर्ण टाईमवर. आता ऑइल काढलं. नवीन ऑइल टाकत आहे. हे 900 मिलीलिटरची कितीची तरी आहे ऑइलची गच्ची. आता मागचं टायर खोलणं सुरू केला. जी समोरच्या टायरमध्ये प्रोसेस केली ते पण मागच्या टायरमध्ये पण प्रोसेस करून आणि तेच घासूस आणि टायर फिट पण झाला. ब्रेक मागचा ब्रेक वगैरे लावून चेक करू द्यायचं. आता वॉशिंगला आणली आहे. वॉशिंग करत आहे. आता वॉशिंग पण झाली. आता ती चेनले ऑइलिंग वगैरे करत आहे. ग्रीस वगैरे लावत आहे. आता हे ट्रायल चालली. ट्रायल मारून पाहायचे जात आहे. ते ह्या गॅरेजवरून काम केलं आहे. सो आता बिल बनवून घेतो. बिल बनवलं आहे. संध्याकाळी बाबा भरून देईन. पैसे देऊन द्यायला. ₹600 बिल बनलाय. असं वाटून तू या बाई जाऊन पाय जाय नाही पडत. मीच घेईन पण ते तुला काय देईन. मग आता घरी आलोय मी गाडी सर्व्हिस करून. आता मी घरचे काम म्हणजे झाडू करून टाकतो. नंतर मग हे असाइनमेंट वगैरे लिहायचं आहे ते लिहून घेतो. 2 hours later. तुम्हाला फोन करा, पण फोन उचलून घेता फक्त तुम्ही. ठीक आहे. बरं फोन करून. हां फ्रेश वगैरे होऊन दिवे वगैरे लावले. तर पार्सलवाला आला होता. ते पार्सल रिटर्न केलं. ते म्हणजे यूज केलेली मशीन होती म्हणून ते झालं तसं. तर आता मी अभ्यास करतो.
असाइनमेंट लिहित आहे कॉम्प्युटरचं, तर ते लिहून घेतो. A few moments later. तर आता मी अभ्यास करत होतो, तर आईचा फोन आला की बा RDचे पैसे लिहून दे. तर RDचे पैसे आईची RDची आहे नाही, एवढे नाही आहे, 1000 रुपये आहे, ते नेऊन देतो. मला काय सांगितलं ते पैसे दिले आता करतो. आता अभ्यास करून झालाय. इलेक्ट्रिकलचे 2 गणित सॉल्व केले आणि ते कॉम्प्युटरचं असाइनमेंट लिहिलं. तर आता गाडी रेखोय घालून झाली आहे. माझा अभ्यास पण झालाच आहे समजा. आजचा केमिस्ट्रीची नोट्स लिहिल्या, म्हणजे आज कंप्लीट केल्या पूर्ण. डायग्रामात राहिली 1-2 आणि आधी सांगितलंच आहे मग काय लिहिलं म्हणून. तर मग असा होता आजचा ब्लॉग. आज मेन म्हणजे गाडीची सर्व्हिसिंगमध्येच टाईम गेला जास्त करून, तर म्हणून ते आणि गाडीचं सर्व्हिसिंगचं टोटल बिल आलं 650 रुपये. त्याच्यात गाडीचं ऑइल आलं, ते जे लेबर चार्जेस आले आणि ऑइल फिल्टर आलं. एअर फिल्टर चांगलंच होतं, त्यात फक्त हवा मारली फक्त, बाकी मग असंच आहे. तर कसा वाटला मग आजचा व्लॉग कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.